नमस्कार मित्रांनो, जीटेक मिलिटरीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो. तर आपल्याला माहिती असेल आपल्या चॅनलवर आपण नेहमी शेतकऱ्यांविषयी ज्या काही योजना असतात, ज्या स्कीम असतात, काही शासनाचे GR असतात त्याच्याविषयी वेळोवेळी ही माहिती देत असतो. तर आज आपण आपल्या चॅनलवरती एक वेगळ्या योजनेविषयी माहिती सांगणार आहोत. तर ती माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर माहिती आपण बघूया. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी तत्पर असते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. जर शेतकऱ्याने धान्यच पिकवले नाही तर जनतेला पोटभर अन्न मिळू शकत नाही. म्हणूनच केंद्र सरकार नेहमी शेतकरी तसेच शेती संरक्षित राहावी याच्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. म्हणून राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचे संरक्षण करण्यास अनुदान मिळणार आहे. तर तार कुंपण योजना अशी या योजनेचे नाव असून राज्यातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तार कुंपण योजना ही प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांची जमीन तसेच पीक हे जंगली तसेच हिंस्र प्राणी यांच्यापासून असुरक्षित आहे किंवा त्यांच्यापासून जमीन तसेच शेती पिकाला धोका निर्माण होतो त्यांच्यासाठी आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन त्यांची जमीन तसेच पीक सुरक्षित ठेवू शकतात. ज्या शेतकऱ्यांची जमीन ही वन्य परिसर किंवा वन्य खात्याच्या हद्दीपासून जवळच आहे अशा शेतकऱ्यांना वन्य किंवा हिंस्र प्राणी यांचा धोका जास्त निर्माण होतो. पारंपरिक कुंपण पद्धत ही जास्त काळ न टिकणारी असून त्यापासून जमिनीचे संरक्षण फार काही होत नाही आणि त्याचा जास्त कालावधी नसतो. म्हणून शेतकऱ्यांना वन्य तसेच हिंस्र प्राण्यांपासून होणाऱ्या नाहक त्रासाला बळी पडावे लागत असे. शेतकऱ्यांना या आणि अशा त्रासातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तार कुंपण योजना ही अंमलात आणली आहे. तर याविषयी आपण माहिती आता बघूया. त्याची पात्रता काय असणार आहे, त्या अटी शर्ती काय असणार आहे, त्या सविस्तर माहिती आपण बघूया. तार कुंपण योजना ही महाराष्ट्र शासनाने 2024मध्ये सुरू केलेली आहे आणि याविषयी जर तुम्ही ऑफलाईन हा अर्ज करू शकता. ऑफलाईन तुम्हाला अर्ज हा तालुका पंचायत समितीमध्ये करावा लागतो. तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील शेतकऱ्यांना जमिनीचे तसेच पिकांचे वन्य तसेच हिंस्रपणापासून होणारे नुकसान टाळणे यासाठी आहे. तर या तार कुंपण योजनेसाठी कोण पात्र होऊ शकतं त्याविषयी आपण आता बघूया. अर्जदार हा शेतकरी संबंधित शेतजमिनीचा कायदेशीर मालक असावा किंवा अर्जदार शेतकरी हा भाडेतत्त्वावर शेती करणारा असावा. सदरच्या जमिनीवर अर्जदार शेतकऱ्यांचे अतिक्रमण नसावे. सदरची जमीन ही वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गात नसावी. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास सदरच्या जमिनीमध्ये वन्य प्राण्यांपासून हस्तक्षेप होऊन नुकसान होत असल्याचा ठराव जोडावा लागेल. शासनाकडून शेतकऱ्यांना 90% अनुदान प्रदान केले जाणार आहे. तर उर्वरित 10% रक्कम ही अर्जदार शेतकऱ्याला स्वखर्चातून करावी लागणार आहे. तर या लाभाचे स्वरूप काय असणार आहे, म्हणजे किती शेती असल्यानंतर त्याचं अनुदान किती मिळेल ते आपण बघूया. जर तुमची शेती 1 ते 2 हेक्टरपर्यंत असेल तर तुम्हाला 90% अनुदान मिळतं. 2 ते 3 हेक्टर असेल तर 60% 3 ते 5% हेक्टर असेल तर 50% आणि 5 हेक्टर ते त्यापेक्षा जास्त असेल तर 40% तुम्हाला अनुदान यामध्ये मिळतं. तर यामध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे ते आपण बघूया. साहजिकच तुम्हाला तुमचं आधार कार्ड, जमिनीचा 7/12, 8 उतारा, अर्जदार शेतकरीचे जात प्रमाणपत्र, तसेच ग्रामपंचायत दाखला, समितीचा ठराव प्रमाणपत्र, संबंधित वनपरीक्षक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आणि तुमचे बँक खाते किंवा त्याविषयीचा तपशील. तर ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुम्ही याच्यासाठी कुठं अर्ज करू शकता ते आपण बघूया. तार कुंपण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या तालुका ठिकाणी असणाऱ्या पंचायत समितीमध्ये हा अर्ज आपण करू शकता. तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सहजरित्या मिळू शकतो. तर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्याची पोचपावती नक्की घ्यायची. तर अतिशय महत्त्वाची योजना आहे. जर तुम्हाला याविषयी म्हणजे या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही संबंधित पंचायत समितीमध्ये जाऊन त्याविषयी चौकशी नक्कीच करू शकता आणि याविषयी अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्हाला जवळपास 90% अनुदान या योजनेमध्ये हे पंचायत समितीमध्ये शासनातर्फे हे दिलं जातं.
तर अतिशय महत्त्वाची योजना आहे. नक्की यासाठी नक्कीच ट्राय करा आणि या योजनेचा नक्कीच फायदा घ्या. तर चला ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर याचा उपयोग होत नसेल तर जास्त ज्यांना याचा उपयोग घेता येईल अशा लोकांना हा नक्कीच व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास, तुम्हाला त्यातून काही मिळालं असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.